विन पाचोळा हिंडेरा नुमाळ गडीभर थाबर ऐकत्या शिरापर अवघड आहे कऱ्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर आमचे काही सर्व पाणी मारायचे मी परवा दिवशी उल्लेख केला येत नाही आज बाप जिवंत असतात इथे कथेसाठी आले असतात आणि माझे नात्याने मामा आहेत आणि यांचे चुलतेच मराठी येतायचे वडील श्रीमंत मामा म्हणजे अप्रूप वाटत होतं रामेश्वर माझा आहे आणि आमच्या घरामध्ये आमच्या घराचं नाव मोठं करतो आणि नाव मोठं करतो आपल्या माणसाला कौतुक वाटतं मला आमचे सुधा महाराज आळणी पाटील परिवार माझा अगदी माझ्या घरातले माणसं ते आणि स्वाभिमान वाटते त्याला म्हणून यायचं कामात काम कामच म्हणजे मागं जाऊन यायचं कारण आपला माणूस आहे या माध्यमातून काम करतात ते त्यांची वडील तर आज येत असते एवढं कौतुक केलं असतं समाधान या ठिकाणी झाले असते एवढा आनंद वाटला असता तर आपला मुलगा आपल्या जीवनामध्ये मोठं नाव कमवतोय आपलं तो बाप असतो महाराज बाप मुलाची मुलीची ठिकाणी काळजी करतो हाडाचं काळ रक्ताचं पाणी करतो अंगावर फाटका शेवट घालतो बाप अगो त्या अंगाच्या साबणीने कपड्याच्या साबणीने दाढी करतो पण मुलाला आणि मुलीला चांगले कपडे घेऊन येतो बघा मोंड्यामध्ये कुंकलचं गथुडं वाहतो पण कणत नाही पुतत नाही बाप गाड्याची गाड्या भरतो मोंड्यामध्ये बाप पोते खांद्यावर घेतो महाराज पण ऐका बाप कणत नाही पुतत नाही महाराज पुन्हा पुढे घराने सांगत नाही दिवसभर कष्ट करून बघा रोजगार घेऊन घरी येतो आणि त्या रोजगाराच्या ठिकाणी आपल्या धर्मपत्नीला चांगली साडी आणतो मुलीला चांगले कपडे आणतो मुलाला चांगले कपडे आणतो स्वतः फाटके कपडे अंगावर घालणारा जगाच्या पाठीवर असतो तो म्हणजे बाप तुमच्या मायामध्ये जोपर्यंत बाप जिवंत आहे का तोपर्यंत माया आणि बाप जिवंत आहे का तोपर्यंत तुमचं माहेर शिकत ज्या दिवशी तुमच्या जीवनातून बाप आणि माय निघून जाईल का तुमचं माहेर मिळलं म्हणा माहेर शिकत नाही म्हणा जगाच्या पाठीवर बघा आधार देणारा बाप असतो त्याचा बाप त्या माता मौलीचा माझ्या बहिणीचा बाप जिवंत आहे कोणता नरधर्माची ठिकाण ताकद नाही वाईट नजर त्या मुलीवर टाकायची एकदा जीवनातून बाप निघून गेला नरात ठिकाणी त्या मुलीवर वाईट नजर टाकताय कारण की आधार निघून गेला त्या मुलीचं संरक्षण करण्यासाठी बापच नाही कोण कोणाचं कोण कोणाची बहीण महाराज नाही जीवनामध्ये ठिकाणी बाप असा असतो बाप रक्ताचं पाणी हाडाचं रक्ताचं पाणी करून रात्र भर या ठिकाणी कष्ट करतो दिवसा रात्र आणि भेड पडी का ऊसाची पाचट काढणारा बाप असतो महाराज ऊसाची पाचट काढतो मला बाप आणि असा कष्ट करणारा बाप समोर जर पाहिला का ती मुलगी कधी बापाला विसरत नाही महाराज आणि बाप दोनदा रडतो जीवनामध्ये ऐका किती कष्ट होत्या पण